तलासरी व उधवा येथे झालीये। पावसाळा असो किंवा उन्हाळा, रस्त्यात खड्डे कायमच असतात। तलासरी उधवा या राज्य मार्गावर ठिकठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। गणपती बाप्पा असल्यामुळे तसेच खड्डे बुंजवण्याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्यावर त्यावर तात्पुरती मलमपट्टी केली होती, मात्र ठोस उपाययोजना केल्या जात नसल्याचे दिसून येत आहे। खड्डे बुंजवण्यासाठी केलेली तात्पुरती मलमपट्टी मात्र वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे। भर पावसामध्ये मोठमोठे खड्डे तात्पुरती बुंजवण्याचे काम सुरू केले होते, मात्र पाऊस चालू असल्याने फक्त मुरुम व खडी टाकून तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली होती। मात्र पाऊस सुरू असल्याने पुन्हा खड्डा हा मोकळा होतो, खडी मुरुम वेगळा होतो। यामुळे दुचाकी खाली खडी येऊन अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे। खडी व मुरुम टाकून खड्डा बुंजवणे हा काही मूळ उपाय नसून तात्पुरती उपाय आहे, कारण पावसाचे दिवस असल्याने तो पडला की पुन्हा खड्डा जैसे थे होतो। सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील रस्ते खड्डेमुक्त करण्याची घोषणा केली, मात्र रस्त्यांवर मोठमोठे खड्डे हे कायमच आहेत। खड्ड्यातून मार्ग काढताना वाहन चालकांना कसरत करावी लागत आहे, त्यामुळे मंत्र्यांची घोषणा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्रातील सर्व रस्ते खड्डेमुक्त करू ही घोषणा केवळ घोषणाच ठरली आहे। तर तलासरी उधवा येथील रस्ते खड्डेमुक्त लवकरात लवकर करण्यात यावे अशी तेथील ग्रामस्थांची मागणी। न्यूज पोलीस रिपोर्टर अशरफ खान, तलासरी।